मी आज भारतीय जनता पार्टीकडनं फॉर्म भरतो. नाही, यापूर्वी मला आमच्या नेत्यांनी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील, आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, त्यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती. ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता. त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतो. आपली आत्तापर्यंत त्यांच्याशी फॉर्म भरण्याच्या आधी काही चर्चा झाली आहे का? नाही, मी 2-3दा भेटून आलो त्या ठिकाणी, पण अजून युतीचाच निर्णय होत नाही. तो कदाचित उद्या होईल आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं इतकं घाईघाईत शक्य पण नाही. त्यामुळे मी आज फॉर्म भरतोय. पण मग भाऊ, जर आता समजा युतीच्या संदर्भात वेगळा निर्णय झाला, शिवसेनेला जागा सोडण्याचा निर्णय झाला, तर आपली भूमिका काय असणार? नाही, आपल्या उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ जो निर्णय घेतील, जे मला सांगतील, तो निर्णय मी घेईन. आपण 2-3 दिवस मुंबईत होतात, मुख्यमंत्र्यांशी काही भेट झाली? नाही झाली, ते दिल्लीला गेलेले होते. तुम्ही आज जो भाजपकडनं उमेदवारी अर्ज दाखल करताय, याच्यासाठीचा काही एबी फॉर्म वगैरे लागतो, तो तुम्हाला मिळालाय का? नाही, एबी फॉर्म जागा जर युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला सुटली तर एबी फॉर्म सोमवारी येतील. एबी फॉर्म शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत द्यायचा असतं आणि मी एक भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय आणि दुसरा फॉर्म मी अपक्षपणे या ठिकाणी भरून ठेवतोय. आपण आग्रही भाजप आहे का या जागे संदर्भात? कारण जास्त नगरसेवक आहेत असं हो, पहिल्यापासून आहे ना. जात आहे. संख्याबळ या ठिकाणी अधिक असल्यामुळे 100% भाजप या जागेसाठी आग्रही आहे. आपण म्हणतात मागच्या वेळेस गिरीश भाऊंनी शब्द दिला होता, आता परिस्थिती अशी आहे, तुमचा शब्द जर पाळला गेला नाही, जागाच शिवसेनेला गेली तर? त्यावेळेस गिरीश भाऊंशी आणि आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्या ठिकाणी निर्णय घेऊ. अपक्ष लढणार तुम्ही? ते सांगतील त्या दिशेने जाऊ. मी ठरवलंय की मला लढायची नाही. आता तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं, विधान परिषद तुम्हाला देऊ असं आश्वासन हो. आपल्याला देण्यात आलं होतं. त्यामुळे आपण आता आग्रही हो. जरी नाही झालं तर आपण निवडणूक लढवणार. तरी नेत्यांशी बोलूनच निवडणूक लढवू आणि नेते जो निर्णय सांगतील तोच आपण त्या ठिकाणी घेऊ. मागच्या वेळेस सारखा काही वेगळा प्रयोग महाविकास आघाडी? नाही, मी कोणताही प्रयोग आता करण्याच्या मनस्थितीत नाही आणि मला करायचा पण नाही. तुमच्यासोबत निलेश ओरा पण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आहेत. हो. ते काय भूमिका घेतात? ते दोघं चांगले मित्र आहे. जर भारतीय जनता पार्टीला जागा सुटली तर दोघांमध्ये ठरवून घेऊ कोणी लढायचं. त्यांच्यासाठी पण फॉर्म घेऊन ठेवलेले, ते फॉर्म पण माझ्याकडेच आहे. बापूशेठ पिंगळेंनी पण फॉर्म घेतला. आज त्यांनी नेला आहे, पण तो त्यांचा निर्णय ते घेतील. आमच्या दोघांपैकी एकाचा निर्णय आम्ही दोघं घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.